एक जागा जिथे प्रत्येक मशीन नाही तर एक संधी आहे स्वतःला घडवण्याची। ही जागा म्हणजे छाजेड फिटनेस क्लब, राहुरी फॅक्टरी मधील सर्वात विश्वसनीय आणि हायटेक जिम। महिलांसाठी स्वतंत्र बॅचेस अँड ट्रेनर्स, 100% सेफ अँड पॉझिटिव्ह एन्व्हायरमेंट, एसी सह पूर्ण सुविधा असलेली जिम, हायटेक इक्विपमेंट्स, फुल बॉडी वर्कआउट साठी योग्य। तर यायचं कुठे आहे? छाजेड फिटनेस क्लब, ताराबाद रोड, राहुरी फॅक्टरी। आवाज जनतेचा, लढा सर्वसामान्य जनतेच्या न्याय व हक्कांसाठी। मराठा समाजाला आरक्षण मिळावे या मागणीसाठी मुंबई येथे मनोज जरांगे पाटील यांच्या नेतृत्वाखाली उपोषण सुरू आहे। या आंदोलनाला राज्यभरातून प्रतिसाद मिळत आहे। मात्र या दरम्यान मुंबईत अन्न पाण्याची गैरसोय निर्माण होत असल्याने राज्यभरातून मदतीसाठी ओघ येत आहे। अनेक ठिकाणून भाकरी, त्याचप्रमाणे खाद्यपदार्थ जात आहे, पिण्याच्या पाण्यासाठी बॉटल्स जात आहे। आपण बघू शकतो की राहुरी तालुक्यातील देवळाली प्रवरा येथील शेटेवाडी परिसरातील माता भगिनी, पुरुष मंडळी, त्याचप्रमाणे मराठा समाज बांधव यांच्या वतीने शिदोरी म्हणून तिखट पुरीचा बेत मुंबईकडे रवाना होणार आहे। त्यासाठी सकाळपासून माता भगिनी या ठिकाणी तिखट पुरी बनवण्याचं काम करत आहे। त्याचप्रमाणे या ठिकाणी तिखट पुरी तळण्याची प्रक्रिया सुरू आहे। जवळपास 100 ते 150 महिला या ठिकाणी एकत्रित आले आहे। शेटेवाडी परिसरातील हे दृश्य आपण बघत आहोत की सकाळपासून माता भगिनी या ठिकाणी पुरी तळताना, पुरी बनवताना दिसत आहे। रात्रीच्या दरम्यान या शेकडो मराठा समाज बांधव देवळाली प्रवरा परिसरातील हे मुंबईकडे रवाना होणार आहेत। तिखट पुरीचा हा बेत घेऊन ते मुंबईकडे शिदोरी घेऊन रवाना होणार आहे। त्याचप्रमाणे हजारो पाणी बॉटल मुंबईच्या दिशेने ते रवाना होणार आहे। आपल्या समोर आपण बघू शकतो की सकल मराठा समाज बांधव या ठिकाणी उपस्थित आहे। काय सांगाल की आपण सकाळपासून या ठिकाणी हा पुरीचा बेत करताय आणि मुंबईकडे आपण रवाना होणार? आम्ही शेटेवाडी मित्र मंडळ और महिला मंडळ आणि चैतन्य उद्योग समूह यांच्या मार्फत आम्ही मुंबईला मनोज जरांगे यांना सीधा बनवलेली पुरी, मसाला पुरी आणि चैतन्य पाणी बॉक्स 500 ते 1000 बॉक्स हे घेऊन जाणार आहे मुंबईत। साधारणतः किती पुऱ्या जातीने असा आपल्याला अंदाज आहे? 5 ते 10 पोत्यांच्या पुऱ्या, 25 पोत्यांच्या पुऱ्या अशा बनवणार आहे। आपल्या समोर चैतन्य ॲक्वाचे चेअरमन संदीप भांड आहेत। त्यांचं जे चैतन्य मिनरल वॉटर प्रकल्प आहे त्या माध्यमातून इथेही पाणी बॉटल जाणार आहे। साधारणतः संध्याकाळी आपल्या चैतन्य ॲक्वाच्या माध्यमातून किती पाणी बॉक्स? 1000 बॉक्स आणि पाठवणार मुंबईच्या दिशेने। मुंबईच्या दिशेने। अच्छा, निश्चितच आपण बघू शकतो की मनोज जरांगे पाटील यांच्या आंदोलनाची दग मुंबईत वाढत आहे। या ठिकाणी हॉटेल बंद झाल्यामुळे जेवणाची, पाण्याची गैरसोय निर्माण होत आहे। या आंदोलकांना राज्यभरातून जो शिधा पोहोचत आहे, याचप्रमाणे देवळाली प्रवरातूनही आता हा पुरीचा शिधा मुंबईकडे रवाना होणार आहे। नवनवीन घडामोडी आणि सत्य बातमी पाहण्यासाठी आजच आमच्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करा, शेअर करा आणि लाईक नक्की करा।